मेहनत करो तो धन बने, सब्र करो तो काम, मीठा बोलो तो पहचान बने, इज्जत करो तो नाम. या ओळी कानावर पडल्या आणि मला वाचलेली एक गोष्ट आठवली. फार फार पूर्वी एका राज्यात एक योद्धा राहत होता. तलवारबाजीत तो एवढा निष्णात होता की आजपर्यंत कुणीही त्याचा पराभव करू शकले नव्हते. त्याची ख्याती चहूदिशांना सर्वदूर पोहोचली होती. त्याच्याकडून तलवारबाजी शिकण्यासाठी खूप दूरवरून अनेक जण येत असत. त्याचा शिष्य परिवार खूप मोठा होता. आता तो योद्धा वृद्धत्वाकडे झुकत चालला होता. त्याचं वय झालं होतं, तरीही त्याचा तलवारबाजी प्रशिक्षणाचा दिनक्रम सुरूच होता. एके दिवशी एक तरुण तलवारबाज त्या राज्यात आला. त्या वृद्ध योद्ध्याजवळ जाऊन त्याने त्याला तलवारबाजीचा सामना करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान वृद्ध योद्ध्याने स्वीकारले. वार, दिवस, ठिकाण, वेळ सारं काही ठरलं. देशभरातून वृद्ध योद्ध्याचे सारे शिष्य त्या ठिकाणी जमा झाले. तरुण तलवारबाजही निष्णात होता. आतापर्यंत अनेकांना त्याने पराभूत केले होते. तो समोरच्याला प्रथम वार करायला लावून त्याच्या डावपेचांचा अंदाज घेई व आपली रणनीती ठरवून त्यानंतर स्वतः वार करून निकाल लावून स्वतः विजयी होत असे. तरुण आणि वृद्ध हे दोघेही योद्धे मैदानात आले. मैदान चोहोबाजूंनी खचाखच भरले होते. काय होणार याकडे सगळेजण श्वास रोखून पाहत होते. तरुणाने नेहमीप्रमाणे वृद्ध योद्धावर वार करण्याची वाट पाहिली, पण वृद्ध योद्धा निश्चल शांत होता. त्याने मैदानातील माती उचलून त्याच्याकडे फेकली. वृद्ध योद्ध्याच्या डोळ्यात माती गेली, तरीही तो शांत. त्यानंतर तरुणाने वृद्ध योद्ध्याला शिव्या दिल्या, अपमान केला. शेवटी तर त्या तरुणाने हद्दच पार केली. तो त्या वृद्ध योद्ध्याच्या तोंडावर थुकला, तरीही वृद्ध योद्धा शांतच. वृद्ध योद्ध्याचे शिष्य प्रचंड खवळले. वृद्ध योद्ध्याने हातानेच सर्वांना शांत केले. आपण एवढे प्रयत्न करूनही तो वृद्ध योद्धा चिडला नाही, रागावला नाही, जरा सुद्धा ढळला नाही. हे पाहून तो तरुण योद्धा बिथरला आणि मैदान सोडून पळून गेला. त्यानंतर शिष्यांनी गुरुला विचारले, तुमचा एवढा अपमान होऊनही त्याला जिवंत कसे काय सोडले? यावेळी गुरुने दिलेले उत्तर आपणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ते म्हणाले, हे युद्धच नाही तर जग जिंकण्यासाठी आधी तुम्हाला तुमचे मन जिंकता यायला हवे. मनावर ताबा मिळवता यायला हवा. एखाद्याने दिलेली भेट जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत ती तो तुम्हाला देऊ शकत नाही. तसेच शिव्या, तिरस्कार, राग, द्वेषाचे आहे, त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संयम हवा. स्वतःबद्दलचा संयम म्हणजे आत्मविश्वास, दुसऱ्याबद्दलचा संयम म्हणजे आदर, कुटुंबाबद्दलचा संयम म्हणजे प्रेम आणि परमेश्वराबद्दलचा संयम म्हणजे श्रद्धा. संत कबीरजी म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, मालिसीचे सो घडा ऋतू आये फल होय. झाडाला कितीही पाणी घातलं तरी त्या झाडाची वाढ झाल्याशिवाय त्याला फळ लागत नाही. कठीण काळात आम्ही लगेच हताश होतो. जास्त काळ डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये राहण्याची आमची मानसिकता नसते. सुप्रसिद्ध टेनिसपटू जिम कुरियर यांचे हे वाक्य त्यावेळी आठवून पहा. इट इज इझी, इट कॅन बी डन राईट नाव, बट इट इज डिफिकल्ट, इट विल बी टेक सम मोर टाइम. आजच्या इन्स्टंट 2 मिनिट मॅगीच्या काळात सगळ्यांचा संयम ढळत चाललाय. प्रत्येकाला कमी वेळेत कमी कष्टात आपल्याला जे हवं ते सारं काही मिळवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी माणूस फक्त ऊर फुटेस्तोवर पळत आहे. हे अनुभवायचं असेल तर शहरात सिग्नलला हिरवी लाईट लागल्यावर तुमची गाडी काही सेकंद चालू करू नका. मागून कर्णकर्कश हॉर्न आणि तिखट शब्दांचे बाण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आता माणसाला थांबणंच नको झालंय. पळताना तो का पळतोय, कशासाठी पळतोय, कुठपर्यंत पळत राहणार आहे, हे सगळेच प्रश्न अधांतरी आहेत. त्यामुळे तो निराशेच्या खोल गर्तेत अडकून पडला. संयम आणि सातत्य यश प्राप्तीचा मूलमंत्र आहे. प्रचंड उष्णता आणि दाबाखाली जवळपास 100 कोटी वर्ष राहिल्यावर कोळशाचं हिरात रूपांतर होतं. हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका J.K. रोलिंग यांनी 90,000 शब्द असलेले हे पुस्तक हाताने लिहून 12 प्रकाशकांना पाठवलं, पण त्यांना सगळीकडून नकार आला. पण त्यांनी दाखवलेल्या संयमातूनच त्यापैकी एका प्रकाशकानं सहज वाचायला हे हस्तलिखित घरी नेलं आणि ते त्यांच्या मुलीला फार आवडलं. आणि हॅरी पॉटर ही कादंबरी बाजारात आली, जिच्या 50 कोटीपेक्षा अधिक प्रती आजवर विकल्या गेलेल्या आहेत. तसंच KFC चिकन रेस्टॉरंट हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. आज आपण प्रत्येक शहरात पाहतो.
पण या उद्योग समूहाचे संस्थापक कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65व्या वर्षी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या रेसिपी अनेक रेस्टॉरंटमध्ये पाठवल्या. तब्बल 1009 वेळा रिजेक्शन पचवत त्यांनी संयम ढळू न देता वन मोर टाइम म्हणत त्यांनी हे अखंड सुरू ठेवलं. शेवटी प्रतिसाद मिळाला आणि आज त्यांचं यश आपण सगळेजण पाहतोयच. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा सब्र का फल मीठा होता है हे आपल्याला पटायला लागतं. दुसऱ्याला अल्पावधीत मिळालेलं यश पाहिलं की आपला संयम लवकर ढळतो. त्यासाठीच एक मजेशीर गोष्ट मला खूप आवडली, ती सांगतो. 2 मित्र होते. त्या दोघांनीही पाण्यासाठी विहीर खोदायचे ठरवले. पहिल्या मित्राने 20 फूट खोदल्यावर त्याला पाणी लागले. दुसऱ्या मित्राने ते पाहून 20 फुटापर्यंत खोदले, पण पाणी काही लागले नाही. त्याने पुन्हा जागा बदलली, पुन्हा 20 फुटापर्यंत खोदले, पाणी लागले नाही. पुन्हा जागा बदलली, पुन्हा देखील पाणी लागले नाही. दुसऱ्या मित्राने 3 ठिकाणी 20-20 फूट खोदण्यापेक्षा एकाच ठिकाणी 60 फूट खोदले असते तर पहिल्या मित्रापेक्षा कदाचित जास्त पाणी लागले असते. आपल्याही आयुष्यात बऱ्याचदा असंच होतं. म्हणून थांबायला शिका, कारण पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. पेशन्स इज आर्ट ऑफ होप. चायनीज बांबू हे संयमाचं निसर्गातलं अद्भुत उदाहरण आहे. या चायनीज बांबूची बी आपण जमिनीत लावल्यानंतर 5 वर्षापर्यंत जमिनीच्या वर त्याचा कोंबही फुटत नाही. 5 वर्ष त्याला आपण खत पाणी दिल्यानंतर ते त्याची मुळं जमिनीखाली घट्ट करतं. त्याच्या मुळाचा घेरा असतो 100 यार्ड, एका फुटबॉल मैदानापेक्षाही जास्त. त्यानंतरच्या मात्र 5 आठवड्यात ते 90 फुटांपर्यंत वाढतं. म्हणून संयम ठेवा, कारण पेशन्स इज अ ट्री. इट्स रूट्स आर बिटर बट इट्स फ्रुट्स आर स्वीट. संयम म्हणजे युद्ध, आपलंच आपल्या विरुद्ध. हे युद्ध जिंकण्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील भागात. तोपर्यंत बिनधास्त जगा, मनसोक्त जगा.